आजची मेजवानी माशांचं कालवण, माझ्या आवडतीचा पदार्थ, खूप छान लागतं. आता सर्वप्रथम मासे आणायचे, ते नळाखाली किंवा तुमच्या रनिंग वॉटरखाली स्वच्छ धुवून घ्या. आता मासे धुवून झालेत, त्याच्यानंतर आपल्याला त्याचा मसाला बनवायचा आहे. ओलं खोबरं किसलेलं, बडीशेप, एका वाटीत 2 चांगले लाल पिकलेले टमॅटो आणि मिरची पावडर, हळद पूड, 3 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आलं आणि अख्खे धणे, टमॅटो सगळं मिश्रित करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. हे मिश्रण जाडसर आहे, त्यामुळे त्याच्यात थोडंसं पाणी टाकून अजून एकदम बारीक, म्हणजे गंधाच्या गोळीसारखं वाटलं पाहिजे. आता उरलेला पाऊण भाग खोबऱ्याचा न भाजता तो वाटून घ्यावा आणि त्याचं दूध काढावं. 2-3 वेळा दूध काढलं की तेवढं रश्श्याला पुरेपूर होतं. आता हे अर्धा वाडका दूध तयार झालं आहे. आता पुढचं प्रोसेस, कढई ठेवावी गॅसवर, तेल टाकावं, आता तिखट टाकून लसूण टाकावी चेचलेली आणि हे थोडं फिरवून घ्यावं. कमी गॅसवर ठेवावं म्हणजे करपू नये. तडतडलं की आता मसाला टाकला, पूर्ण फिरवून घेतला आणि एकजीव केला त्याला. त्याच्यानंतर मासे टाकले, फिरवून घ्या व्यवस्थित, म्हणजे रश्श्यामध्ये मासे मिक्स होतील. त्याच्यानंतर नारळाचं दूध टाका, थोडंसं पाणी घाला आणि आपल्याप्रमाणे रस्सा ॲडजस्ट करा. आता तुम्ही कोकम किंवा चिंचेचं कोळ किंवा सोलून कैरी टाकू शकता कच्ची, त्यांनी फार छान स्वाद येतो. आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा. 5 मिनटं खदखदू द्या, मग बंद करा आणि वाह, तुमचा रस्सा तयार. आणि आता भाकरी, गरमागरम तांदळाची भाकरीबरोबर हा रस्सा खा आणि ताव मारा. काय मग, आवडलं का? खूप छान आहे ना? मलाही आवडलं. मी तुम्हाला सांगते, लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा आणि पुढच्या रेसिपीची वाट बघा. खरडा चिकन बनवणार. काय म्हणता मग, खाणार का?